मंत्रिपद न दिल्यानं छगन भुजबळ त्यामुळे नाराज झालेत की काय असं सध्या चर्चा रंगू लागली। छगन भुजबळ अद्यापही संपलेला नाही असं भुजबळांनी स्वतः म्हटलं आहे। जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मंत्रिपद डावलणं असं देखील बोललं जातंय। छगन भुजबळ अद्याप संपलेला नाही असं स्वतः छगन भुजबळ यांनी म्हटलंय। ज्यांनी डावललं त्यांना जाऊन विचारा हा प्रश्न असं देखील भुजबळांनी म्हटलं आहे। पत्रकारांना उत्तर देत असताना छगन भुजबळ यांचा ताबा सुटल्याचं दिसलं होतं। वरिष्ठांशी बोलणं झालं का असा प्रश्न भुजबळांना पत्रकारांनी विचारला असता कोण वरिष्ठ असा प्रतिसवाल भुजबळांनी विचारलाय। मंत्रिपद न दिल्यानं त्यामुळे आता छगन भुजबळ हे नाराज तर झाले नाहीयेत ना असा सवाल उपस्थित होतोय। ज्यांनी मंत्रिपद दिलं नाही, ज्यांनी मला डावललं त्यांना जाऊन तुम्ही हे सगळे प्रश्न विचारा असं म्हणत छगन भुजबळ यांनी वैतागून पत्रकारांना हे उत्तर दिलंय। वरिष्ठांशी काही बोलणं झालंय का असं पत्रकारांनी विचारलं असता कोण वरिष्ठ असं उत्तर यावेळेस भुजबळांनी पत्रकारांना दिलंय। भुजबल साहब ने और इतनी लैंडस्लाइड विक्ट्री उसी वजह से आई, ओबीसी कंसोलिडेट हुआ, बावजूद उसके आपको मंत्रिपद नहीं मिल रहा। मैं उन सबका जो आभारी हूँ जो ये मानते हैं और कहते हैं कि ओबीसी की लड़ाई जो लड़ी गई और उससे सारे ओबीसी जो है इकट्ठा हुए और महायुति को जो है बहुत बड़े पैमाना पर ये सफलता मिली, कामयाबी मिली। ये भी है, लाडली बहन भी है और ओबीसी का जो है सपोर्ट दोनों है, तो मैं उन सबका आभारी हूँ। कई सारे दागी नेता थे, उनको मंत्रिमंडल में लिया गया, बावजूद उसके आप इतने सीनियर है, आपको क्यों नहीं लिया? अब मुझे क्यों नहीं लिया गया वो उनको पूछो ना। का नाम लिखने वाला था लेकिन वो तो दिख रहे हैं, मुझे नहीं पता। आपण बघतोय ज्यांनी डावललं त्यांना विचारा असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय फेकलं काय असं देखील भुजबळांनी बोलून दाखवलंय। जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मंत्रिपद डावलणं आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय।